काहीच प्रिप्लॅन नसताना आम्ही नागपंचमीचं शूट करायचं ठरवलं. नंदिनी ताईंशी बोलली तर त्याही तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आल्या. मी त्यांचा चेहऱ्याचा मेकअप करून घेतला, त्यानंतर हेअरस्टाईल केली आणि त्यांनी माझी हेअरस्टाईल करेपर्यंत मी माझ्या चेहऱ्याचा पूर्ण मेकअप करून घेतला. आमचं सगळं आवरलं 4 वाजता आणि आम्हाला लोकेशनला जायचं होतं. तर जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. पाऊण तासाने थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही मग गाडी पण नव्हती, त्यामुळे आम्हाला स्कूटीवरच जावं लागलं. मी ड्रायव्हिंग करत होते, त्यामुळे पूर्ण पाऊस माझ्या चेहऱ्यावर पडत होता. ॲक्च्युली माझा चेहऱ्यावर पाऊस पडला तरी पण माझा मेकअप जसाच्या तसाच होता आणि तो खूप छान झालेला होता. आणि आम्ही शूट पण असं केलं ना की पूर्ण आमचा जो व्हिडिओ आहे नागपंचमीचं जे शूट आहे ते पूर्ण ओरिजिनल आहे. म्हणजे त्याच्यात फिल्टर वगैरे काहीच वापरलेला नाही, एकदम नॅचरल तो आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट असतात, त्यांचे पेज बघतो आणि त्यांचा तो मेकअप जेव्हा बघतो ना मॉडेल्सचा, तर तो खूप असा एकदम फ्लॉलेस दिसतो, एकदम फिनिशिंग दिसते त्याच्यामध्ये, एकदम चमकतो, प्लेन स्किन दिसते. पण ॲक्च्युली बऱ्याचदा त्यांनी फिल्टर वापरलेला असतो आणि त्यामुळेच आपण खरं तर फसतो. पण ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे.